जागृती स्पोर्ट्स रायगड टीम कडून खेळतोय. तालुका ओपनला आपण पाहिलं या खेळाडूला खेळताना 24 लाईव्ह इव्हेंट्स या संघाचा खेळाडू आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज नुकताच 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी ओलांडलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि 3,10,000चं टार्गेट आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलंय. आणि नक्की जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे, तुम्हाला 24 लाईव्ह इव्हेंटचं प्रक्षेपण आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेम करा या चॅनलवर. अगदी मराठी अग्री माणसाचं चॅनल आहे आणि खूप चांगली मेहनत सगळ्यांनीच घेतले. ओ या कमाल फटका यावेळेस मात्र लाजवाब दर्जेदार ऑफ ड्राईव्ह आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना आशिष पाटीलच्या पॅटमधून येतोय लॉंग बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. धावसंख्या 4 ने जम्प करेल ती 6 या आकड्यावर. सुंदर सुंदर फटका पाहायला मिळाला आशिष पाटीलच्या पॅटमधून. पाहतोय आपलं रिप्लेच्या माध्यमातून एक सुरेख ड्राईव्ह. 6 ऑन बोर्ड. ग्रामीणचे खेळाडू आहेत सगळेच जागृती स्पोर्ट्स रायगड टीम कडून खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला वेगवान तेज तर्रार प्रवीण जगदाळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय टीप मध्ये. ओ यावेळेस पहा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची डिलिव्हरी. पंच चा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कटकडाचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु दिशाहीन गोलंदाजी प्रवीणची मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक्स्ट्राज मध्ये भर पडत असताना पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. ओ यावेळेस मात्र कट केलाय. थोडासा दुरून फटका सजवला. इकडे मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. थ्रो स्ट्रायकर एंडला. इकडे मात्र वेगवान 2 धावा कंप्लीट करत असताना सुंदर आणि विरुद्ध विकेट म्हणावी लागेल ती आशिष पाटील आणि अजय भस्मामध्ये. आणि या 2 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8-9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. आज 85 धावांचा चेस पाहिलाय आपण 5 ओव्हर्स मध्ये. 4 ओव्हर मध्ये मगाशी 65 धावा सुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे अधिकाधिक धावा काढाव्या लागतील. तुलनेनं मागचे 2 सामने आपण पाहिले तर कमी धावांचे पाहायला मिळाले होते. एक 45चा सामना आपण पाहिला. मगाशी सुद्धा असाच 53चा सामना आपण पाहिला होता. आशिष यावेळेस मात्र स्क्वार लेगला फटका सजवलाय. जाईल एक टप्प्यानिशी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. आक्रमकता आल्यापासून सिद्ध करत असताना आशिष पाटील सांगडे या गावचा खेळाडू आहे. पहा अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र चांगला स्टॉकस्वीपचा प्रयत्न आशिषचा राहिलाय आणि या चौकाराने टीमची टोटल 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. प्रवीण जगदाळे वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे परंतु वेग प्रचंड असून पेक्षा तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. अचूक टप्पावर गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. अन्यथा बऱ्याच वेळेला वेग जास्त असेल ना तेवढ्याच वेगाने फटके येताना सुद्धा आपण कित्येक वेळेला पाहिलेत. हो यावेळी चेस करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. अनदर व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आणखीन एक एक्स्ट्राज मध्ये रन प्राप्त होत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. 14 रन्स. चांगलं षटक राहिले जागृती स्पोर्ट्स साठी. थोडस लांबलेलं हे षटक आहे. प्रवीण जगदाळे जास्त गती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच गतीमध्ये थोडस चेंडू किंवा दिशा भरकटतोय. आशिष पाटील 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आतापर्यंत. चांगला चेंडू यावेळेस मात्र बीट करून गेला आशिषला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या जागृती स्पोर्ट्स रायगड संघाच्या. बिनबाद 14 धावा.
14 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक पाहूया. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. या ओव्हरमध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील. अलिबाग टीम एक्स्ट्रा प्लेयर असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पाठवा. अन्यथा स्कोरर साठी फार कठीण होतं. पहिला चेंडू त्यावेळेस मात्र जागेवरून स्ट्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी केला होता तो भस्मान. डॉट बॉल निर्धाव चेंडू येत असताना यावेळेस उचललाय हा बॉल स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. जे भस्मा बाद होईल. दुसरा धक्का या ठिकाणी बसेल. तो जागृती स्पोर्ट्स रायगड या टीमला सफलता मिळाली. गोलंदाजाला सफलता मिळाली. नाव समजू शकलेलं नाहीये परंतु या ठिकाणी विकेट मात्र प्राप्त केले. ती या बॉलरनं. ऑल इंडिया ओपन लॉट आहे. स्कोर बुक वर नाव नाहीये. टीव्हीवर सुद्धा नाव येत नसेल. चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय तळेगाव वाडीचा विस्फोटक फलंदाज शार्दुल चौधरी. 2 धक्के आतापर्यंत बसलेत. पहिल्यांदा दोन्ही सलामीवीर बाद झाले. जयेश भोईर, अजय भस्मा. आशिष पाटीलला डाव सांभाळावा लागेल. शार्दुल चौधरी मधल्या फळीत नेहमीच चांगली बॅटिंग करतो. आरपीएल मध्ये सुद्धा अनेक वेळेला आपण पाहिलं असेल चांगली बॅटिंग करत असताना. परंतु आता जबाबदारी आहे कारण ओपनर्स लवकर बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये डावाला स्थैर्य देण्याचं काम मात्र करावं लागेल या मिडल ऑर्डरला. प्रज्वल ठाकूर सफलता मिळाले. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाहीये प्रज्वल ठाकूरनं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इकडे पाहूया. याचा अपील झाले आणि फलंदाज बाद होतोय. जसा आला तसा मात्र मैदानाच्या बाहेर परत येत असताना निराश आहे स्वतःवर. शार्दुल चौधरीला खातही उघडू दिलं नाहीये. थोडस बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जागेवरूनच थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. बदलालित्य नव्हतं आणि त्याचमुळे इकडे प्रज्वल ठाकूरला दुसरी सफलता मिळाली आणि गोलंदाज आता मात्र असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. तिसरा धक्का नाराज करतोय शार्दुल. पाचव्या क्रमांकावर दाखल झालाय फ्रॉम भाताड निलेश भोईर. थोडीशी नाजूक स्थिती निर्माण झाली. 14 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे कुठेतरी स्ट्राइक रोटेट करत करत हा डाव पुढे न्यावा लागेल. सुरुवात चांगली झाली होती खरं तर. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा चांगल्या आल्या होत्या. परंतु प्रज्वल ठाकूर ऑन हॅट्रिक नाव. सो हॅट्रिक बॉल. पाहूया आणखीन एखादी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली जाणार का. हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त दिशा दिले कवसला.
क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये एक रन क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले निलेश कडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 15 वर. 15 ऑन बोर्ड. आशिष पाटीलचा विचार केला तर 2 चौकाराच्या सहाय्याने तो 10 या धावसंख्येवर खेळतोय आणि आता 10 नाही तर एक मोठी इनिंग त्याला सध्याच्या घडीला साकारावी लागेल असंच काहीसं दिसतंय. ओ स्वीप केलाय. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता आशिषच्या बॅटमधून येतोय हा तिसरा चौकार. सुपर बॅटिंग. डोकं शांत ठेवून मैदानामध्ये फटकेबाजी करतोय आणि गरज आहे डोकं शांतच ठेवण्याची. संयम आहे या खेळाडूकडे. लॉंग इनिंग स्पेशालिस्ट आहे. अर्धशतक्या खेळ करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याचमुळे या मोठ्या स्पर्धेमध्ये आज या मोठ्या मॅच मध्ये ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स मध्ये मात्र आशिषकडे ती गुणवत्ता जरूर आहे. बॉलला वळवले पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. पुनश्च एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. चौथा चौकार आलाय तो आशिष पाटीलच्या बॅटमधून. उगाच जास्त जोरात मारणारे फटके नाहीयेत. सहजता पाहायला मिळाले. इझीनेस क्रिकेट मधला मात्र आशिषच्या प्रत्येक फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे कसं इझिली क्रिकेट खेळता येतं कोणती शक्ती खर्च न करता. तेच क्रिकेट संयमाचं क्रिकेट आशिष पाटील सांगडे गावचा खेळाडू त्यानं सध्याच्या घडीला दाखवलंय. आणि टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 ला 3 धावा. 23 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आशिष जर शेवटपर्यंत टिकला खेळपट्टीवर तर नक्कीच एक मोठी धावसंख्या तो उभारू शकतो आणि नक्कीच कौतुक करेन. उगाच आतताईपणा नाहीये. जोरकस फटके नाहीयेत. त्या सहजतेनंच अनेक वेळेला मात्र अनेक स्पर्धांमध्ये अनेक मैदानावर क्रीडा रसिकांची मनं तो जिंकत असतो. शांत आणि संयमी स्वरूपाचा खेळाडू आहे. परंतु पाहूया निलेश भोईर हा हिटर बॅटर आहे. निलेश यावेळेस मात्र पहा पुल करण्याचा प्रयत्न इकडे कनेक्ट झाला नाहीये. गत वर्षीची किंजल ट्रॉफी निलेशने गाजवली होती. निलेश भोईर परंतु ग्रामीण पातळ संघाकडून खेळत असताना मात्र तो बस पाटर राहिला होता. कारण गतवर्षी सुद्धा एबीसी गटाला एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज होती. डीएफ गटाला सुद्धा मॅन ऑफ द सिरीज होती. लो फुल टॉस वेगवान चेंडू होता. टाइम प्रॉपर झालेला नाहीये. मिड विकेट कडे येतोय. सिंगल मिळेल. निलेश सुद्धा जर सूर गवसला ना या खेळाडूला तर नक्कीच चांगले फटके त्याच्या पाठमधून पाहायला मिळू शकतील. आकाश तवसलकर आरपीएल खेळताना दिसला. लोणेरे संघाकडून हा गोलंदाज योगेश या संघामध्ये होता. कार्या ओ द विकेट नाही ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलंय. आशिष पाटीलच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. 4 चौकारानंतरचा हा षटकार आणि खऱ्या अर्थानं तो सांगतोय आता मात्र मोठ्या फटक्यानं त्यानं सुरुवात केली. धावगती उंचावण्याला सुरुवात केली. 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला मोठं योगदान दिलंय सांगडे गावच्या या सुपुत्रानं. शॉट ऑफ गुड लेंथ यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला चेंडू पंच सुवैर असल्याचा निर्वाळा देतात. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 31 धावा झाल्यात धावफलकावर. जागृती स्पोर्ट्स रायगड आणि स्पृहा वॉरियर्स खारेपाट अलिबाग रांजणखार संघ पाहायला मिळतोय. ग्रामीणचे खेळाडू दोन्ही संघांमध्ये. वेगवान चेंडू होता. फुल ऑन लेंथ होता. स्वीप करायचं होतं. कनेक्ट प्रॉपर झालं नाही. शॉर्ट फाईन लेकडे चेंडू स्टॉप करण्यात आला. 1 रन त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या 32 या आकड्यावर.
तौसालकरचा हा चेंडू हलकीशी अपील करत होता त्या ठिकाणी, पाठीमागे गेलाय. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये एक्स्ट्रास मध्ये बढोतरी. एक षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केले ते अशी आकाश तौसलकरनं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्कोर कार्ड 33 वर आहे. 33 रन्स एकटा लढलाय आतापर्यंत आशिष पाटील मैदानामध्ये. यावेळेस मात्र फिरून गेला फटका. डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून आकाश तौसलकरच्या अगेन्स्ट आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी षटकार. कमाल टायमिंग साधलं गेलं. खरं तर क्विक मध्ये आपण पाहिलं पूलचा फटका प्रॉपर कनेक्ट झाला मिड ऑफ द बॅट आणि त्याच एवढा दूर वर जाऊन पडला. 3 ओव्हर्स नंतर स्कोर कार्ड पोहोचलाय तो 39 या आकड्यावर. 13च्या सरासरीनं धावफलक पुढे सुरू आहे. यस, पंचांकडून पाण्याची मागणी केली जाते. 12th मॅन पाणी घेऊन जा, पण 12th मॅन नाहीये तिकडे. यासाठी सुद्धा गरजेचे असतात 12th मॅन. कधी इंजरी झाली तर पटकन आतमध्ये जाता येतं, कधी काही लागलं तरी 12th मॅनला जाता येतं. तेराच्या सरासरीनं धावा अजून जमवता आल्या 2 ओव्हर्स मध्ये. तर 65 एक चांगलं लक्ष मात्र सेट करू शकेल जागृती स्पोर्ट्स रायगड हा संघ. आणि आशिष पाटील मैदानावर आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार 2 षटकार 31 धावांवर तो खेळतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर 39, त्याच्यामधल्या 31 धावा आशिष पाटीलच्या. सिंहाचा वाटा उचललाय त्या धावसंख्येमध्ये. आणि 2 ओव्हर्स जर असाच खेळत राहिला तर कदाचित अर्धशतक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. चौथं षटक घेऊन प्रज्वलचा हा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट टू द बॅकवर्ड स्क्वेअर लाईक फिल्डर. इकडे मात्र बाद होईल फलंदाज. परतावं लागेल ते निलेश भोईरला. चौथी सफलता. निलेश भोईर बाद झाल्या अवघ्या 2 धावा काढून. फारशी चमक तो या मॅच मध्ये दाखवू शकलेला नाहीये. विनेट नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये अविनाश वाघ. वाघाची वाडी संघाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट गेले 2-3 वर्ष सातत्यानं मात्र वाघाची वाडी संघ खेळतोय. गतवर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा वाघाची वाडी या संघाला स्थान देण्यात आलं होतं. शॉट ऑफ लेंथ अगुट टप्प्याचा बॉल पूलचा फटका थोडासा मिस्क्यूट झाला होता. आधी त्या ठिकाणी आहेत. एकच धाव, सिंगल रन ओनली. प्रॉपर कनेक्ट नव्हता झाला. बराच हाफ ट्रॅकर होता. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. खुश केले प्रज्वल ठाकूरनं मी तर म्हणेन आपल्या गोलंदाजी मधून. कमाल बॉलिंग केले या बॉलरनं. स्वीप केलं यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव. सिंगल रन्स येत असताना थोडीशी धावगती खुंटवले. सुरुवातीला आपण पाहिलं चांगल्या धावा येत असताना, परंतु जसं प्रज्वल ठाकूरचं षटक चालू होतं लगेचच धावसंख्येला मात्र आळा घातला जातो आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा राहिला. कारण अचूक टप्पावर गोलंदाजी करतोय. डावखुराताचे गोलंदाज नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर यशस्वी राहतात. अविनाशचा हा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग कडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 1 रन. सिंगल रन ओनली.
त्यामुळे प्रज्वल ठाकूरच्या अगेन्स्ट मात्र थोडासा सावधानतेने खेळताना दिसले फलंदाज. मगाशी 2 बाउंड्रीज शेवटच्या 2 बॉलवर आशिष पाटीलच्या बॅटमधून याच गोलंदाजाच्या विरुद्ध जरूर आल्या होत्या. त्यामुळे आशिष पाटील यालाच इकडे मात्र थोडासा अटॅकिंग मोड मध्ये जाईल की अजून एक षटक वेट करेल. स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कम्प्लिटली मिस झाला होता. डायरेक्ट हिट करू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये होता गोलंदाज. तो एक रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. एक्स्ट्राज मध्ये लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टिचून गोलंदाजी केली जाते या ओव्हर मध्ये. प्रज्वल ठाकूर कमाल 3 विकेट आतापर्यंत त्यांना घेतल्यात आपल्या स्पेल मध्ये. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ बॅक टू द बॉलर्स खेळून काढला अविनाश वाघ. फलंदाजानं निर्धाव चेंडूची सांगता काय स्पेल हाताळला. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर बिलकुल धावा दिलेल्या नाहीयेत. 4 धावा आल्या ज्याच्यामध्ये एक एक्स्ट्राची होती रन, एक विकेट सुद्धा घेतली. 4 धावांचं षटक कुठेतरी मित्र म्हणेन थोडस बॅकफुटवर नेण्यामध्ये हातभार लावलाय तो प्रज्वल ठाकूरनं जागृती स्पोर्ट्स रायगड टीमला. त्यामुळे 5व्या ओव्हर मध्ये किती अंक लिहून ठेवले ते पाहावं लागेल. स्कोर कार्डवर 43 43 धावा 4च धावा या ओव्हर मध्ये आल्यात. त्यामुळे 3 ओव्हर्स मध्ये 13च्या सरासरीनं वाटचाल सुरू होती परंतु अचानकपणे आलेख आता मात्र खाली आलाय. ग्राफ आपण पाहिला तर अगदी डाऊन झालाय. त्यामुळं हे षटक मात्र एखादं उंच न्यावं लागेल टॉवर प्रमाणे तरच एक चांगली रिस्पेक्टेड टोटल पर्यंत मात्र पोहोचता येईल. आणि आशिष पाटील सारखा दमदार बॅटर मैदानामध्ये आहे. अविनाश वाघ चांगली फटकेबाजी करू शकतो परंतु दोघांना सुद्धा ती आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. सुमित भोईर येतोय 5 मध्ये अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू होता. टाइम करता आला नाही आशिषला. शॉर्ट स्क्वेअर कडे चेंडू सरकला होता. सिंगलच मिळाली. आणखीन एक चांगला तेज तर्रार गोलंदाज खोलवर टप्पाचे चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो सुमित. वेग आहे पाहूया या वेगासमोर अविनाश वाघ कशा पद्धतीने बॅटिंग करणार. वाघाची वाडी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसला कांचन. लो फुल टॉस बॉल स्लाइस केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे. शॉर्ट थर्ड मानला. 1 रन फक्त मिळते. संपूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. आशिष पाटील सोडला तर बाकी कोणताच फलंदाज यशस्वी राहिलेला नाहीये. आपली छाप सोडता आलेली नाहीये. त्यामुळे उर्वरित 4 बॉल मध्ये आशिष कडूनच 1-2 मोठे फटके आले तर ही धावसंख्या नक्कीच 55च्या आसपास जाऊ शकेल. एक चांगलं टार्गेट सेट करता येईल आणि त्यासाठी लढावं लागेल आता मात्र आशिष पाटील या फलंदाजाला. सुमितचा हा बॉल दिशा दिले. शॉर्ट फाइंडिंगला बीट करत वेगानं बॉल चाललाय. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे परंतु स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचलाय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी 2 धावा. असं वाटलं होतं सुरुवातीला मात्र बॉल कदाचित सीमा रेषेला स्पर्श करेल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. - 47 रन 47 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेमध्ये हेलिकॉप्टर लुक बॉलला पाठवलंय वाडी श्लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांनी करता आणि या चौकाराच्या सहाय्यानं जागृती स्पोर्ट्स रायगडचं अर्धशतक धाव फलकावर. 51 कंप्लीट 50 अप. गरज होती 50 धावांचा टप्पा ओलांडण्याची. पहा वेगवान चेंडू होता परंतु काय फटका सजवला यावेळेस. सुपर स्ट्रोक कमालीचं टायमिंग आहे या फलंदाजाकडे.
आडबा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चकलाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय लॉंग स्टॉप कडे. पहा स्टॉप जरूर झालाय त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये भर टाकली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचले ती 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला सुमित भुईर सादर करेल. फुल टॉस आहे, हुक केलाय, बॉलला पाठवलंय ते फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स अ नो बॉल कॉल आणि मिळतील या 5 धावा. शेवटच्या क्षणाला थोडीशी मिस्टेक मात्र सुमित भुईर करत असताना या 5 धावा नक्कीच बळ वाढवतील जागृती स्पोर्ट्स रायगडचं. आणि या 5 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 58 या आकड्यावर. 58 रन्स ऑन बोर्ड. परंतु आशिष पाटीलच्या इनिंग कडे आपण नजर टाकूया. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात 45 धावा. संधी दिले कदाचित देवानं. एक शेवटचा चेंडू आहे आणि किंजल ट्रॉफी मधलं अर्धशतक कंप्लीट करणार का, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा. ओ फाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस वेग प्रचंड होता. इकडे मात्र कोणतीच प्रतिक्रिया नाहीये, त्यामुळे चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. आणि 45 धावांवर मात्र नाबाद राहिलाय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रानंतर स्कोर कार्ड वर धावा लागल्यात त्या. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर आम्हाला कळवतात 58 धावा झाल्यात. नॉट बॅड. 59 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते स्पृहा वॉरियर्स खारेपाट 11 अलिबाग रांजणकार या संघासमोर. पाहूया 59 धावांचं लक्ष कशा रीतीनं चेस केलं जाणार, की जागृती स्पोर्ट्स रायगड संघ या धावसंख्येला मात्र बचाव करणार. ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. महाराष्ट्रामधील प्रख्यात ख्यातनाम समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांचा. थँक्यू.